स्वागत आहे तुमचं टू डॉटर्स लाईफस्टाईल या चॅनलवर. तर आज मी 6ला माडीवर आली आणि थोडासा टाईम माझ्यासाठी सुद्धा मला आज काढायचा होता, कारण घरातले सगळे कामं करत बसली तर मी स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही. तर घरात मी 5:30लाच उठली होती, फ्रेश वगैरे झाली आणि चहा वगैरे करून ठेवला होता आणि मुलीला उठून दिलं 6 वाजता आणि मी माडीवर आली. थोडंसं योगा वगैरे करते. म्हटलं मीच जर स्वतः फिट नसेल तर मी घरच्यांचं कसे करू शकणार, त्यासाठी स्वतःला थोडासा वेळ काढावा लागत आहे. तर इथं जेव्हा पायाला हात लावते तेव्हा सवय नसल्यामुळे ते सुद्धा भारी जाते. तर मुलगीचं शाळेत गेली होती, मोठी मुलगी शाळेत गेली. त्यानंतर मी खाली आली आणि माझ्या सगळं कामाला सुरुवात केली. स्वतःला जेव्हा मी टाईम दिला ना, तेव्हा आज मला खूप छान वाटत आहे. दिवसच मला चांगला वाटत आहे आज. स्वतःला टाईम देणं हे खूप आवश्यक आहे. रात्रीच मी थोडी किचन वगैरे क्लीन केली होती. थोडेफार भांडे राहिले होते आणि एवढे भांडे म्हणजे माझ्यासाठी घासणं म्हणजे काहीच नाही आहे, कारण माझ्या हाताने एवढे भांडे निघतात की खूपच. आणि ते पण शेवटी मलाच घासावं लागते. आणि कोणाकोणाच्या हाताने जास्त भांडे निघतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्यासारखं आहे काय कोणी? तर इथं ते सगळं झालं. तर माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि तिचे पप्पा असतानाच मी इथं आंघोळ वगैरे करून घेतली होती. आणि कारण ते जर नसले तर हिला कोणी पाहायलाही नव्हतं. तर मग ही उठली तर हिला थोडंसं बाहेर नेलं, कारण मी जर शूटच्याच मागे राहिली आणि तिला जर टाईम नाही दिला तर ते आता तिचं लहानपण आहे, तिलाही टाईम देणं आवश्यक आहे. तर हे पहा माझ्या मागं कशी येते. तर घरात जिथे काम करत राहील तिथे सगळेच लहान मुलं तसेच असतात की आईच्याच मागं राहतात. तर जर कोणी मोठं बघायला बाई, स्पेशल म्हणजे बाई चांगली असली, कोणी म्हातारी वगैरे असलं आपल्या घरात, आपले सासू सासरे म्हणा किंवा आई वगैरे कोणीही असेल घरात, तर ते पाहू शकतात. आणि माझ्या मोठ्या मुलीच्या वेळेस माझ्या सासूनं आणि गावात राहत होतो तेव्हा तर सगळेच तिला पाहायला होते. तर आता पण हिला पाहायला मला खूप कठीण जाते. एकटीला पाहून घरातले कामंसुद्धा करावं लागतात आणि हिलासुद्धा पाहावं लागते. आणि त्यासोबत शूट म्हटलं तर आपले शूट बरोबर होत आहे की नाही, आणि मेमरी वगैरे फुल झाली तर ते आपल्याला वाटते शूट होत आहे, पण ते पण होत नाही. तर त्या सगळ्या शूट करणं काही एवढं इझी नाही आहे. तसं दिसायला जरी कामं करत असलो आपण, पण ते शूटकडे इथंच पहा, शूट करायला गेली होती तर मेमरी फुल दाखवली होती. तर तेव्हा मग तेच मेमरी खाली करावं लागली आणि त्यानंतर पुन्हा शूट करायला. इथं आज मी मोड करणार होती. इथं पहा पूर्ण भांडे खालचे पूर्ण काढते. मी तिथं किचनमध्ये काम करत असते आणि ते खालीच असते आणि असं वाटते की काही गरम वगैरे पाणी असलं, काही असलं ते अंगावर पडणार वगैरे, पण ती पायाखालीच असते, तिथंच खेळते. पण मी थोडं लक्ष देते की तिला काही झालं नाही पाहिजे. ती आज तर राहत नव्हती तर तिला तसं मी जवळ घेऊन कामं अशी करत नाही, पण एखाद दिवशी येते की मुलं लहान ती ऐकत नाही, तर तेव्हा मग तिला घेऊनच मी मोठं वगैरे केली. आणि त्यानंतर तिला मला खाली नेऊन द्यायचं होतं, कारण इकडे नळ पण आले होते आणि आम्ही मोठ खातो आम्ही, पण बाबा खात नाही. तर त्यांच्यासाठी पोहेसुद्धा करायचे होते. एवढी गडबड झाली होती की एकीकडे नळं आले होते, नळं गेले नाही पाहिजे हे पण पाहायचं होतं, आणि एकीकडे ती पण राहत नव्हती आणि एकीकडे सगळं दुसरा पण नाश्ता करायचा होता. आणि हे सगळं लवकर केलं. आणि इकडे नळ आले होते की नळं गेले नाही पाहिजे म्हणून पाणी वगैरे पूर्ण माठ वगैरे पूर्ण स्वच्छ केला. आणि तेवढ्यात मशीन लावून पाहिली तर पाणीच गेलेलं होतं. पण मग थोड्या वेळानं मी आणखी भांडे घासले आणि नंतर पुन्हा पाहिलं की कारण पाणी जर नसेल तर पाण्याशिवाय तर होत नाही. तशी मी एक टाकी भरूनच ठेवते, पण ते पण आज धुवून भरायची होती. पण थोड्यानं मी लावून पाहिली, नळं तर आले होते. तर इथं पहा, तर इथं बाबांसाठी नाश्ता केला, एवढ्यानं त्यांच्यासाठी नाश्ता केला आणि मी घेऊन गेली. तर ते म्हणत होते की मला आज खावं नाही वाटत आहे. त्यांना म्हटलं की त्यांना बीपीची वगैरे औषध द्यावं लागते, तर त्यांना म्हटलं पहिले औषध वगैरे घ्यावं लागते, थोडं फार तरी खा. तर मग त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि मी खाली आली तिच्या पप्पाला नाश्ता द्यायला. हे आमचं खालचं घर आहे. माझं बालपण इथंच गेलेलं आहे. तर हे आता इथं भाडेकरी राहतात. इथं
अगोदर खूप झाडं, पूर्ण माती होती आणि खूप छान वाटत होतं, असं आपण शेतातच राहतो असं वाटत होतं. हे घर एवढं वरचं वगैरे बाहेर नाही काहीच जाऊ नव्हतं, ये. तर खूप छान वाटायचं. आता त्या फक्त आठवणी म्हणून राहिलेलं आहे. आणि हे आहे ते घर, इथं आता रेंटवर आहे. तर इथं मी हे फुलं वगैरे घेतले तेवढ्यासाठी मी खाली येते, नाहीतर मला खाली यायचं कामसुद्धा पडत नाही. तर इथं मग नाश्ता झाला होता, तर पूर्ण किचन पुन्हा आवरावं लागलं, कारण किचन क्लीन असलं तर आपल्याला स्वयंपाक करायला भारी नाही जात आणि जिथची वस्तू तिथं असली तर लवकर ते घ्यायला पण अवघड जात नाही. तर इथं पुन्हा त्यावरच लक्ष होतं की नळ येतात की नाही, कारण एवढं मी माठ वगैरे सगळं खाली करून बसली होती, तर नळाच्या इकडे थोडं लक्ष होतं. तर जेवढे भांडे राहिले होते तेवढे पूर्ण क्लीन केले आणि मी लागली माझ्या काम दुसरं कामाला लागली. तर इथं हिचं झाडणंच चालू होतं. तर मोठी मुलगी पण शाळेतून आली होती. आता थोडा आधार होता की आता मोठी मुलगी तिला बघणार म्हणून. ती आली तर थोडा म्हणजे तिचे आम्ही सगळेजण असं म्हणा की तिच्यावर सगळे तिचे पप्पाही वाट पाहते. कधी जर कोणतं सामान आणायचं असलं तर तिला दुकानातसुद्धा थांबावं लागतं आणि घरी आला तर मी वाट पाहते की कधी हिला हे पाहणार आणि मी कधी माझे कामं करू शकणार. म्हणजे ती एक प्रकारचे तिला पाहायला कसं आमच्या घरी तिचीच वाट असते की कधी येते ते, ती कधी पाहते म्हणून. आणि ती पाहते का आईसारखं ती सांभाळते. तिचा मला खूप आधार आहे. तर ती त्याच्यानंतर तिची आंघोळ वगैरे करून दिली होती मी आणि तयारी ते मोठ्या मुलीनेच करून दिली तिची आज. तर त्यामुळे मी शूट वगैरे काही घेतला नाही आज. आणि आज थोडंसे स्वच्छता, कसं एवढा धूळ बसून जाते त्याच्यावर की म्हणजे वर असून घरही तेवढाच धूळ बसतो. आणि हिला ती अंगणवाडीत घेऊन, समोर घरासमोरच आहे अंगणवाडी, तिला तिथे घेऊन जातो म्हणे. तर आतापासून थोडी सवय पडली तर ती राहू शकते. आणि ही पण लहान होती तर लवकरच ती 2-2.25 वर्षाची होती तेव्हाच मोठी मुलगी पण तिथंच जात होती. नंतर आता हिलाही थोडीशी मोठी झाली की नंतर तिलाही बसवत जाऊ. तर ही पण लवकर शाळा सुटली त्यामुळे तिला ती घेऊन जाते आणि तिथं खेळवते, राहतेसुद्धा ती चांगली. तर हिला पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर मी लागली आपली पूजा करायला. तर हे पूजा करताना थोडीशी घरात शांतता असली ना तर छान वाटते. त्यामुळे तिला खाली पाठवून दिलं होतं आणि मी शांततेने पूजा करत होती. तर प्रत्येकजण आता वेगवेगळ्या देवांची पूजा करते. कोणी स्वामी समर्थ, कोणी गजानन महाराज, तर कोणी साईबाबा, असे प्रत्येकाचे आपापले देव आहेत. आणि पण सगळ्यांनी आपापले आणि जे पण वेगवेगळे देव आहेत त्या प्रत्येक देवाचा आपण सन्मानच करायला पाहिजे. नाही हे आपण बऱ्याच बायांना असतं तू ह्या देवाचं कर, त्या देवाचं कर, पण आपण जे मानत असाल तुम्ही त्या देवाचं तुम्ही करा, पण त्याच्यावर विश्वास ठेवा की आपण ह्या देवाचं केल्यामुळे आपलं काम होणारच. आणि विश्वासाने तुम्ही जर कोणत्याही देवाचं करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होते. पण त्या इच्छेसोबत तुमचे प्रयत्न पण आवश्यक आहे. आणि फक्त आपण जर प्रत्येक गोष्ट देवावर सोडत असेल, आता जसं नोकरीच्या बाबतीत झालं, काही असेल, जर आपण त्याच्यावरच अवलंबून असू आणि प्रयत्न केला नाही तर ते होत नाही. फक्त जोड म्हणून आपल्याला देवाची साथ पाहिजे. आणि देवाच्याशिवाय काहीच त्यांच्या मनात असलं तर सगळंच काही लक म्हणतो आपण त्याला, ते पण असणं आयुष्यात आवश्यक आहे. पण त्यासोबत मेहनत हे एकदम महत्त्वाची आहे आणि रेग्युलर मेहनत असणं आवश्यक आहे प्रत्येक फील्डमध्ये. आता मी फक्त रोजचे एक माळ आणि एकच अध्याय करते, कारण एवढ्या धावपळीत माझं सगळं काही होऊ शकत नाही. त्यामुळे मी एकच अध्याय करते आणि माझी पूजा त्यामुळे तेवढा अध्याय जरी वाचला आणि एक माळ जरी झाली तर तेवढीच मनाला शांती मिळते. चला आज आपण देवाचं म्हणजे शांततेने आपण करू शकलो. पण ते जर 5 वाजता 6 वाजता पूजा होत असेल, पण हे घरकामच एवढे आहे आणि त्यांचं सगळ्यांचं पूर्ण केल्यावर थोडंसं वाटते चला आपण थोडंसं बाजूला झालं. आणि पूजा करताना शांतता असणं खूप आवश्यक आहे. आणि एकाग्रता पण तेव्हाच लागते. आणि बऱ्याच स्त्रियांचं असं आहे की त्यांचं देवाचं प्रार्थना करताना एकाग्रता राहत नाही.
तर त्यांनी थोडासा प्रयत्न करा आणि तशी प्रार्थना आपल्या देवाशी जे पण आपले असेल, तुम्ही ज्याही देवाला मानत असेल, थोडीशी प्रार्थना करा की माझं मन यामध्ये लागू द्या. तर खरंच तुमचा जर विश्वास असेल की देवावर, तर ते नक्कीच त्याच्यात एकाग्रता वाढेल तुमची पूजा करताना. तर करून पहा तसं तुम्ही, ज्यांचंही मन लागत नसेल. तर माझी इथं पूजा वगैरे झाली होती आणि इथं मी वेळही होणार होता, इकडे स्वयंपाक वगैरे राहिला होता. तर इथं आता 11 वाजत आले होते. तर त्यामुळं मी इथं स्वयंपाक करणं माझा चालू केला होता. तर इथं कुकर वगैरे लावला आणि इथं स्वयंपाक लवकरच करावा लागतो, कारण मुलीलासुद्धा तिकडे ट्युशनला जावं लागते आणि बाबांनासुद्धा जेवायला पाहिजे. त्यांचं औषध वगैरे द्यावं लागते त्यामुळे. तर कधी त्यांना लेट पण होते मला स्वयंपाकाला. आज कोणते कामं मी घरातले काढले नव्हते, म्हणजे जसं की संडास बाथरूम वगैरे, त्यानंतर बेसिंग वगैरे स्वच्छ करणं, कारण मी ते कालच आदल्या दिवशी संध्याकाळी सगळं करून ठेवलं होतं. त्यामुळे माझे आज कामं 12-12:30पर्यंत आज पूर्ण झाले होते. जर मी आदल्या दिवशी जर तयारी केली नसती तर मला आज पण 2 वाजले असते जेवायला. पण आज माझं जेवण तरी 12:30पर्यंत माझा स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर आम्ही 12:30 नंतर जेवण केलं. पूर्ण सकाळपासून शूटिंग करणं एवढं काही इझी नाही. ती आली आणि तिला मग झोपून दिलं. आणि हे आमच्या घरचे आहे आंबे, आणि आता सध्या छोटे छोटेच आहे, पण एवढे आंबट आहे. पण याचा हे खरं खास म्हणजे लोणचं टाकण्याचेच आंबे आहेत. थोडे मोठे झाल्यावर आम्ही लोणचंसुद्धा टाकतो याचं. तर इथं त्यांनी आंबे तोडून आणले होते आणि इथं लोणचं म्हणजे थोडंसंच तिखट मीठ टाकून आणि थोडीशी फोडणी याची तेल गरम करून टाकायचं होतं त्याच्यात. तर नेहमीच ते दुकान बंद झाल्यावर स्वयंपाकात थोडीफार त्यांची मदत असतेच, काही ना ते काही करतातच, सोबतच असते. आणि मलासुद्धा, आम्ही दोघं असलं तर माझा स्वयंपाकसुद्धा लवकर होऊन जातो. आणि मला एक वेळेस आता मटेरियल करून ठेवावं लागणार आहे, म्हणजे जसं लसूण वगैरे निवडून तयार असलं तर स्वयंपाक लवकर होईल. आणि इथं तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल थोडं गाड्यांचा वगैरे, कारण मी स्टुडिओत बसून हे करत आहे, व्हॉईस ओव्हर करत आहे. आणि एका दिवसात शूट करणं आणि एवढा मोठ्या ब्लॉगला व्हॉईस ओव्हर करणं एवढं काही इझी नाही आहे, कारण थोडंसं फार मुलीच्या इकडे पण दुर्लक्ष होते. आणि जे पण आहे, पण एवढं काही यूट्यूबचं करणं कोणाला वाटत असेल काय घरातले कामं करत आहे आणि तेच दाखवत आहे, आणि बोलणं काय कोणी पण बोलू शकते, पण एवढं काही इझी नाही आहे. जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हाच माहीत पडते. कारण सकाळपासून शूट केली होती आणि त्याच दिवशी मी ह्या व्हिडिओ दुपारभर 2 ते 1-1.5 घंटा मी एडिटिंग केली, कारण तो मोबाईल त्यांना वापस करायचा होता. हे जे मी शूट करते तो माझ्या मिस्टरांच्या मोबाईलनं करते, आणि त्यानंतर त्यांना मोबाईल दिला आणि माझ्या ह्याच्यावर एडिट करून तो काही मास्टरने एडिट केला आणि माझ्या ह्याच्यावर पाठवून दिला. त्यानंतर मी इन शॉर्टमध्ये करत आहे याची व्हॉईस ओव्हर. तर इथं माझं डाळ भाजी भात वगैरे झाला होता आणि इथं होतं आमचे लोणचं तयार. तर खूप छान झालं होतं आणि कोणत्याही भाजीसोबत आता खायला आवडेल. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा.